श्लोक 22. एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परांगतीम्. अर्थ, हे कौंतेय, या तीनही गोष्टी टाळणारा समाज किंवा माणूस या नरकाच्या दरवाजापासून दूर राहतो व स्वतःच्या कल्याणाच्या मार्गाचे अनुसरण करून तो ब्रह्मानंदाचा अनुभव घेतो, त्यालाच तो परमगतीला जातो असे भगवंत सांगत आहेत. विवरण: काम, क्रोध, लोभ या नरकाच्या 3 दारांपासून संयमपूर्वक व विवेक विचाराचे आचरणाने जो बाजूला राहतो तो साहजिकच श्रेयस असलेल्या स्वकल्याणाचा मार्ग चोखाळतो, स्वतःचे कल्याण करून घेतो. यासाठी संयमाचे बाळकडू देणारी कुटुंब व्यवस्था व शिक्षण संस्था अत्यंत महत्त्वाची असते. त्यासाठी परिश्रमपूर्वक त्याची निर्मिती करून ते विचार समाजातील सर्वच लोकांपर्यंत नेऊन पोचवावे लागतात. देह, इंद्रिय, मन, बुद्धी या पलीकडे असणारा आत्मा, परमात्मा जर आपल्या संस्कारातून शिक्षणामार्फत कोठेच विचारात घेतला नाही तर समाज पशुत्वाचे पातळीवरचे जीवन जगायला लागतो. मग एकात्मता, भूतदया, प्रेम, त्याग या गोष्टीचा कोणी विचारच करत नाही. जडाच्या भेदबुद्धीच्या पातळीवर समाज राहतो. तर चराचराचे एकात्मता तत्व सांगणारे परमतत्व आहे. त्याचा आपल्या जीवनाला स्पर्श होणे आवश्यक आहे आणि तो झाला नाही तर जीवन काम, क्रोध, लोभ यांचे आवर्तात सापडते. यासाठी अभ्यास करणे व त्याची साधना करणे माणसाने सहजतेने करणे गरजेचे आहे. समाजाची संस्कृती, इतिहास, कला, साहित्य या सर्व गोष्टी निर्माण होण्यासाठी समाज मन स्वस्थ असायला लागते. प्रत्येक कार्याची योग्यता पारखली गेली पाहिजे. यासाठी धर्म, अर्थ, काम या गोष्टीचा खरा अर्थसुद्धा समजून घ्यायला लागतो. तशा आचरणाचा आदर्श घरातील, समाजातील वडीलधाऱ्या लोकांकडनं निर्माण व्हायला लागतो. तो विचारपूर्वक पण आग्रहाने समाजमनात दृढ केला गेला पाहिजे. यासाठी योग्य ते शिक्षण पुढील पिढीला मिळायला हवे. तरच व्यक्ती आपल्या वैयक्तिक पातळीवर व समाज सार्वजनिक पातळीवर कल्याण साधेल. साहजिकच राष्ट्र व विश्व उच्च किंवा परमगतीला जाईल असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत.